स्वच्छतेच्या प्रश्नावरून तळोदा पालिकेच्या सभेत आजी-माजी नगराध्यक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. तळोदा नगरपालिकेच्या सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत स्वच्छतेच्या मुद्द्यावरून माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या नगरसेविका रत्ना चौधरी आणि विद्यमान नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे. या वादामुळे सभागृहाचं वातावरण काही काळ तापलं होतं. नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी व मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. रत्ना चौधरी यांच्या कुटुंबात लग्नकार्य असल्यानं परिसर स्वच्छतेसाठी पालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र कर्मचारी न आल्यानं सभागृहात त्यांनी दुजाभाव होत असल्याचा आरोप केला. यावर नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी पालिकेचे कर्मचारी सार्वजनिक स्वच्छतेसाठी असून खासगी कामांसाठी पाठविता येत नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर दोघही बाजूंमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. रत्ना चौधरी यांच्या भूमिकेला शिवसेनेचे गटनेते अनुप उदासी, भाजपचे गटनेते अजय परदेशी तसेच भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला, तर विरोधी नगरसेवकांनी शहरातील स्वच्छता व विविध प्रभागातील समस्यांवर आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान एकरी भाषेत बोलून नगराध्यक्षांचा अवमान केल्याचा आरोप सत्ताधारी गटानं केला आहे. सभेत आमदार राजेश पाडवी यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या 11 बोअरवेलच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच विषय क्रमांक 8 टाउन प्लॅनिंग वगळता इतर सर्व विषय मंजूर करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा रत्ना चौधरी, नगरसेविका यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की परिसर स्वच्छतेसाठी स्वच्छता ठेकेदाराकडे सफाई कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र कर्मचारी आले नसल्याने मुख्याधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. यावेळी सभागृहात नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी उत्तर देण्यास सुरुवात केल्यानं वाद निर्माण झाला. संबंधित स्वच्छता ठेकेदारालाही सभेत बोलविण्यात आले होते, मात्र ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना येण्यास कोणी रोखले याचे स्पष्ट उत्तर मिळू शकलेले नाही. याच प्रतिक्रियेवर नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. लग्न कार्यामुळे संबंधित ठिकाणी कर्मचारी पाठवण्यात आले होते, मात्र त्यांच्याकडून झाडे व गवत साफ करण्याचे काम करून घेण्यात आले. नंतर खासगी जागेवरील कचरा उचलण्यासाठी पुन्हा कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली. अशा कामांसाठी शुल्क भरावे लागते. सभागृहात एकेरी शब्दात बोलून अवमान केला. लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही